नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेच लाईफ जर्नी. आणि आजचा व्लॉग खूपच खास असणार आहे, कारण आज आहे माझ्या प्रज्ञाताईची हळद. मित्रांनो, मला हळदीला जाता आलं नाही, माझे पेपर चालू असल्या कारणामुळे. मग पप्पा आणि काका सगळे गेले होते, तर त्यांनीच फोटो व्हिडिओ काढले, तर तेच मी दाखवणार आहे. हळदीचा दिवस म्हटला तर पूर्ण घरच्यांची सकाळपासूनच तयारी चालू होऊन जाते. डेकोरेशन, सेटअप, हळद फोडणे, सगळी तयारी चालू होऊन जाते सकाळपासूनच. हळदीचा कार्यक्रम जो असतो तो रात्री केला जातो. आणि चला आता तुम्हाला ताईचा लूक दाखवतो. ही बघा मित्रांनो, ही आहे माझी मोठी ताई प्रज्ञाताई, जिची आज हळद आहे. बघा ताई किती सुंदर दिसते. आज तिचा लूक सिंपल आणि खूपच छान दिसतोय. चला आता हळदी सेरेमनीला सुरुवात करूया, म्हणजेच हळद लावायला सुरुवात करूया. पण त्याच्या पहिले, हळद लावायच्या पहिले सर्व महिला मंडळ नवरीच्या अंगावर पाणी टाकतात आणि मग हळदी लावण्यापासून सुरुवात होते. मित्रांनो, आता हळद लावायला सुरुवात झाली आणि सर्वप्रथम नवरीच्या आजीपासून सुरुवात झाली आणि मग सगळे एक एक जणांनी लावली. आणि मग ताईचे पप्पा आणि माझे पप्पा या दोन्ही मोठ्या भावांनी हळद लावण्यापासून सुरुवात केली. आणि आता चला तुम्हाला डायरेक्ट हळद लावतानाच दाखवतो, सांगत नाही आता कोणी कोणी लावली. आणि आता नवरदेवाला म्हणजेच माझ्या दाजीला मोठ्या काकांनी हळद लावली.
आणि आता चला इथेच हळदीचा कार्यक्रम संपतो असं वाटलं तुम्हाला, पण नाही. हळद म्हटलं की डान्स तर हवाच. आणि आता सुरू होतोय फुल धिंगाणा. आता तुम्हाला डान्स दाखवतो सगळ्यांचा, कोणी कोणी कसा कसा केलाय. तर मित्रांनो, हा होता माझ्या ताईच्या हळदीचा व्लॉग. आणि आता पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या मी दुसऱ्या दिवशीची हळद आणि फोटोज दाखवणार आहे आणि मग लग्नाचा व्लॉग. बाय बाय.